आलो त्याचे, आजी फळ झाले साचे, तुम्ही सांभाळिले संती, भय निरसली खंती, कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलो, तुम्ही सांभाळिले संती, भय निरसली खंती, तुका म्हणे काळ, तुका म्हणे काळ आता करू न शके बळ, तुम्ही सांभाळिले संती, भय निरसली खंती. प्रस्तुत श्री संत माऊली दादा वारकरी शिक्षण संस्था माऊलींच्या नावाने मागच्या वर्षापासून संस्थापित करून 1 वर्ष संस्थेला पूर्ण झाली आणि म्हणून वर्धापन दिनाचं औचित्य साधून हा सेवेचा योग सतीश महाराज यांनी परिश्रमपूर्वक या भागात छोटी मोठी कलाकार घडावीत. कला ही स्वतंत्र जीवनातली एक प्रक्रिया आहे. कलात्मक अंग म्हणजे स्वातंत्र्यपूर्ण जीवन. नोकरी चाकरी उद्योग व्यापारामध्ये माणूस कसा आहे थोडा पारतंत्र्यात मोडतो, पण कलेचं अंग कसं आहे स्वातंत्र्यपूर्ण आहे. व्यवहाराच्या भाषेत म्हणजे मस्तेल अंग म्हणजे कलेचं अंग आहे. आता वाजविताना ऐकलं नाही का कशी मस्ती असते वाजविण्याची. आज योग चांगला आहे. सतीश महाराजाचे गुरुबंधूच आहेत, पण पखवाज या विषयात भारतात पहिला आलेलं रत्न आहे महाराज. त्यांचा विषय कीर्तन वाजविणं नाही, स्वतंत्र असते. भारताच्या मातीत जेवढे गाजलेले कलाकार आहेत, गाजलेले, त्या कोणत्याही कलाकाराच्या तोंडात मनोजी सोळंके या व्यक्तीचं नाव कायम असणार. का? भारतात पहिलं येणं म्हणजे एवढं सोपं आहे. इथं गल्लीबोळा टकरा खाणं जड आहे काय, पण अख्ख्या भारतात पखवाजाला जीवन वाहून घेतलेलं. 12 वर्ष लगातार परमपूज्य प्रातस्मरणीय वैकुंठवासी स्वामी पागलदासजींच्या पट्ट शिष्य असलेले पंडित नामदेवजी संतोष जगविख्यात पखवाजे त्यांच्याकडं 12 वर्ष लगातार शिक्षण हरिद्वारला झालं. मनोजी सोळंके नुसतं यूट्यूबला सर्च केलं तरी आपल्या लक्षात येईल की केवढी मोठी असती. आज आपल्याला बिना तिकिटाची पाहायला मिळते काय, आणि ऐकायला मिळते प्रत्यक्ष. अप्रतिम कलेचं अंग आहे. तबलाही आहे आणि पखवाजही आहे. दोन्ही विषयात तेवढंच प्रावीण्य. आज सतीश महाराजांनी माऊलीदादांच्या नावानं चालू केलेल्या संस्थेचा पहिला वर्धापन दिन सोहळा. पहिल्याच वर्धापन दिन सोहळ्याला नंबर 1 धन्यवादाला पात्र म्हणजे आमचा ध्वनी क्षेपणवाला. धन्यवाद आहे. योग्य अशी सर्व्हिस देतोय. आता लाईटला कुठे कमी जास्त होतं माहीत नाही, पण साऊंड सर्व्हिस योग्य. वाजविण्याच्या बाबतीत तर काही विषयच नाही.
आणि गाणारी कलाकार स्वराच्या अंगाची सर्व भोक्ती मंडळी आहेत. आणि मी माणूस भजनानंदी आहे. मला भजनाची आवड आहे. त्यातलं काही जास्त येत नाही, पण भजनाची आवड आहे. विठाल 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 विठ्ठल विठाल विठाल. वेळ कमी आहे, पण एवढं सत्य आहे, कमी वेळेत जमेल अशा पद्धतीची सेवा करू. वर्धापन दिनाचं हा निमित्त आहे. हा शिवेचा सुयोग सतीश महाराजांचं एवं त्यांची पिताश्री आमचे बापूराव यांचंही आणि आपल्या सर्वांचं प्रेम म्हणून हा शिवेचा योग. चिंतनातला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबारायांचा 4 चरणाचा दिडक्या पद्धतीचा संत प्रकरणातील असून या अभंगाद्वारे तुकोबारा जीव जन्माला आलेल्याची खरी सार्थकता संत सांभाळात कशी आहे याचं दिग्दर्शन करणारा अभंग. मुळात जीव हा परावलंबी आहे, किंबहुना दुसऱ्याच्या ताब्यात राहणारा जीव आहे. जीवाला स्वातंत्र्य शास्त्र मानित नाही. जीवाला थोडं वाईट वाटू नये म्हणून शास्त्राने थोडं परमिशन काढून दिलं. अर्ध स्वातंत्र्य आणि अर्ध पारतंत्र्य म्हणून कर्तृ स्वातंत्र्य आणि भोक्तृ पारतंत्र्य. कर्तृत्वात जीव स्वतंत्र आहे, पण भोगण्याच्या विषयात परतंत्र. आणि जेवढे भोग आहेत ते दुसऱ्याचे नाहीत, आपलेच आहेत. केले कर्म झाले त्याची भोगा आले, उपजले मेले ऐसे किती. आता आपण जी भोग भोगत आहोत बरे वाईट अधिक, भोगे केले जाणी जे पूर्वजन्मीचे. झाड जाणी जे फुले, माणूस जाणी जे बोले, आणि भोगे केले जाणी जे पूर्वजन्मीचे. त्यामुळं भोगण्याच्या विषयात पारतंत्र्य, कर्तृत्वाच्या विषयात जीव स्वातंत्र्य. पण टक्केवारीनं जीवाला मजबुरी आहे. जीवाला काय आणि मजबुरी आली की आपलं काही बी मत असलं तरी दाबून ठेवावं लागतं. ह्याला एकच आहे, जीवाला स्वातंत्र्य जरूर नसेल, पण जीवाने एकच काम केलं पाहिजे. काय? वेळेच्या आत याला उपाय शोधला पाहिजे. कशाला? कर्माला म्हण. कारण कर्म बळीवंत गाडे, तुझही राहो शकते पुढे, मागील काही राहिले ओढे, नवल कोडे देखियले. तुकोबारा म्हणतात, हे देवा, कर्म तुझ्या पुढे बी कालावर टाईट करून उभं राहते म्हणल्यावर आम्ही कुठं अपील करावं? काय आता कर्माचा प्रताप जर देवाला सुद्धा स्वीकारावा लागलाय. कर्माती शंभुमानी आपण, किती पळसी कर्माभिन. कर्माचा प्रताप दांडगा. कारण अदृष्टादीन शरीर, येतालिया हे हरिहार, अन्यथा न करवे अनुमात्र, हे वेदशास्त्र संमत. हरिहरासारख्या देवतेलाही कर्माचा प्रताप मान्य करावा लागतोय. अहो, मर्यादा पुरुषोत्तम ज्याला विशेषण आहे त्याला कर्मानं धडधडीत वनवासाला पाठविलं. कर्मे श्रीराम वनवासा गेला,
कर्मी दशरथ वियोगी मेला, कर्मी रावण क्षयो पावला, वियोग घडला सीता देवी. कर्मानं चांगल्या चांगल्या चित्रे धावडविले. तुका म्हणे देवा तू काय करीसे, कर्म दुस्तराचे आमुचिया, कर्म दुस्तराचे आमुचिया. तुका म्हणे देवा तू काय करीसे, कर्म दुस्तराचे आमुचिया, कर्म दुस्तराचे आमुचिया. तुका म्हणे देवा तू काय करीसी, कर्म दुस्तरासी आमुचिया. काय करता येईल आपल्याला, मग पर्यायच नाही का. शास्त्राने एक गोंडस पर्याय दिला. कसला पर्याय? गोंडस पर्याय. कोणता? बघा, माणूस रिकामा असला. कसा माणूस? रिकामा माणूस आहे समजा, आणि अचानक 4-2 जणांनी हल्ला केला. रिकाम्या माणसावर काय केला? हल्ला. आणि किती जणांनी? 2, 4, 4, 5 जण माणसं अचानक तुटून पडले. जरी अचानक तुटून पडले तरी माणूस रिकामा असल्यावर काही ना काय प्रतिकार करेल का नाही करायचा? हा, अहो करणार ना. खासच जर ती बाणेदार असला. आता कातणीला आलेलं वेगळं, कातीन टाकलेलं जर असेल तर टाइम पडल्यावर एक सुद्धा 4-5 लेवल करत असते. हा, काही नसतंय तस. हा, धराधरीमध्ये मारामारीमध्ये त्याला काळीच पालत लागतं, उठानं जमत नाही. काय कसलं हे मारामारीच्या कुटाण्यात माणूस कसला पाहिजे? पालत्या काळजाचा. त्याला उतान्या काळजाना नगोवा लागल, मग तशाच काम नाही. काय त्याला माणूस असा पाहिजे, डोळ्याचं पातलं विस्तरतो 4-2 बी आउट करायची तयारी पाहिजे त्याची. मग तेवढा डॅशिंग डेरिंग बाजा असला आणि ती तब्येतीवर फायनल आहे काही? तब्येतीवर नाही. लय गबदुल रटे खाऊन वापस आले. बायकोला म्हणते ती इकडं शेक, इकडं मारलंय बघ, इकडं शेक. म्हणजे ही असली कामाची नाही. काय म्हणजे लय जाडी आहे, लय तब्येत आहे म्हणून मारामारी नाही. ती काळजावर फायनल आहे. विढाला विढाला बरं. आता आपण पळावतही पळू बी देणार नाहीत. हा, बरं म्हणतात, पळता पळून देती, धरून अवकाळा करीती. अर्जुना, तू जरी पळायचं म्हणलास तरी पळू देत नाही तुला. आता हा, तुला ताणून का व्हायना मारती, सोडित नाही. मग आता आळबीन बळबी मारणारच आहे. मग आपण बी काय जमल तेवढं आपल्याबरोबर 4-2 जणांची गोड जेवण समजा. अशा तयारीनं पेटल्यावर पण त्याला एकच काम आहे, युक्तिवाद मोलाचा. काय कर्माला टक्क, कर्मा पुढं कुठं जाऊन जाणार आहे. किती पळसी कर्मा भेन, कर्माच्या भीती. अहो जेथे जावे तेथे कपाळ सरीसे, जेथे जावे तेथे कपाळ सरीसे. आभतो विशेष संत संगे, जेथे जावे तेथे कपाळ सरीसे, लाभतो विशेष संत संगी. कुठं बी गेलं तरी कपाळ घरी ठेवून जाता येते का? नाही ना. म्हणजे नशीब माणसाच्या. अहो या बघा, सारं जागेवर राहत. जागचे जागी राहती बाग बगी, ताडी घोडी माडी, स्मशानी जळशील उघडा रे, स्मशानी जळशील उघडा.
सर्व जागेवर राहत. हा एका सुभाषितकारांनी म्हटलंय धन आणि भूमौ. हा जुना काळ होता धन आणि भूमौ. आता धन आणि बँकौ. आता धन कुठं? बँकेत धन. हा पशवश्च गोठे. जेवढे पाळलेले जनावर आहेत ते कुठं राहतात? गोठ्यात. पशवश्च गोठे. भार्या गृहद्वार. पत्नी घराच्या दरवाजापर्यंत येत असते. जन स्मशानी. लोक कुठपर्यंत? स्मशानापर्यंत. देहश्चितायाम. शेवटी शरीर देखील कुठपर्यंत? चितेपर्यंत. पण तिथून पुढच्या प्रवासाला एकटं कर्म येत. कर्मानुगो गच्छति जीव एका. त्यामुळं कर्म माणसाला सोडतंय का? मग पळून तरी काय करायचं? म्हणून आलिया भोगाशी असावे साधन. पण त्याला एकच युक्ती काय दिली? देवावरी भार घालून. अहो समजा एखाद्याच्या डोक्यावर वज आहे काय? त्याच्या ताकदी एवढं वज आहे. 70-80 किलो न्यायची ताकद आहे आणि 100 किलोचं वज डोक्यावर आहे. पाय फरकंडीत चाललाय बळबळ. मग अशा टायमाला कुणी बी येऊन चापटा हाणल्या काट्या बी घातल्या तरी काय करता येते? ह्या वजामुळं काही करता येते का? मग खानदानी शहाणा काय करतो? ही वज टाकून देतो. काय काय करतो शहाणा? वज टाकून देतो. वज टाकून देतो महाराज. आणि हे बघा वज टाकून दिलं माणूस रिकामा असल्यावर काही ना काही थोडा का व्हायना काही ना काही प्रतिकार करील का नाही? पण ती वज डोक्यावर असल्यावर कुणी हाना मारा मारा बाबा काय आता म्हणजे गप स्वीकार करावा लागतो कर्माचा. कर्माला प्रतिकार करता येत. मग कर्माला प्रतिकार करायचा आहे तर ते शास्त्र म्हणते पहिलं वज टाकून द्या. काय करा? काय करा? वज टाकून द्या. बरं वजे किती साहेब? बघा सारं जग हापनाय फुल बेजारीत आले. आता ज्याची बेजारी त्याला माहिती आपली का आहे. कारण हे बघा कुणाचं कुठं चमकते म्हणून सांगावा. पण कुठं ना कुठं माणसाचं चमकायले. हा ठराविक मुद्द्यावर डोकं आलं की दिशी चमकत आहे. ती एखाद्याचा पाय फऱ्यात चमकल्यावर तेव्हा पॉईंटला आलं की वाक दिशी मशीन करते अशी. ती त्याच्यामुळं कुणाला कुठं नेमकं दुख नाही. ती जिनू काम तिनूच आहे. म्हणजे ज्याचं त्याला माहिती आपलं नेमकं कुठं दुखत आहे. पण दुखतच नाही असा माणूसच नाही. काय तरुण असो म्हातारा असो कुणी बी असो प्रत्येकाचा थोडं कमी अधिक प्रमाण असेल. जे आता बघा बऱ्याच तरुणाची दुखणी अशी बायकाच मिळाना. आता ही बारकं दुखणं आहे का मोठं? अहो रामाला 14 वर्षाचा ह्यांचा किती वर्षाचा आहे कुणाला माहिती? काय वनवास म्हणून. म्हणजे आता एक अडचण आहे का बरं कैला मिळायल्यात पण तिकूनच शिंग हलवीत यायल्यात. हा मग आता माणूस जाचानं अहो काही मालक झाडाला हाय लागल्यासारखी वाळून गेली बाईच्या दाखानं. म्हणजे कुठं कचाटा काढते की काय करते की असं बिहूनच आहेत माणसं. हा मग आता ही एक कुठा नाही वय प्रत्येकाचा. काय मग ह्याला कारण कोण आहे? कर्म. या सर्वाला कारण कर्म आहे. आणि चुकविता येत आहे का? कुठं बी गेला तरी बरोबरच आहे ती. मग ह्याला पर्याय जसं असेल तसं टक्कर देणं. आणि टक्कर द्यायची ना पहिलं वज टाकून द्या म्हणतं शास्त्र. म्हणतंय वज टाकून द्या. आणि पूर्ण जग बेजारीत आला असेल तर त्याचं मुख्य कारण सांगते वज. माणसं वाकडी होऊन बसली महाराज कशानं? वजन. तुका म्हणे आम्ही चेपलो या भारे. हा वजन माणसं चिपून गेली दडपून गेली. अहो चांगल्या चांगल्या माणसाला खालतोवर तो सुधारणा नाही. काय ह्या वजन काय झाले? काही काहीच्या टाचा काम करीनात. काय ठणक माराड्यात काय टाचा. काही काहीच्या गुडघ्याने मोसम तोडलाय. हा ती फरशीवरली कुत्री कशी चलत तशी चलायलीत काही काही.
आणि हे कशामुळं कुटाणा झाला वाटतोय तुम्हाला? कशामुळं? फक्त वजामुळं कुटाणा वाढला ही. हा, मग ह्याला पर्याय अहो काही तर कमरातून बाक आणलाय, डेंगे देऊन बी सरळ व्हायचा बेत नाही. हा, आणि ह्या वजानं काही डोक्यातून घालवलीत. येडी नाहीत आणि शहाणी नाहीत, नुसती बघत तशी माणसाकडे. गुदगुल्या बी करा अशी बघत नुसती. मग आता मला सांगा, चांगल्याची फौज उडवायची पाळी आली, मग खानदानी शहाण्यानं वेळेच्यात काय करावं? वज टाकून द्यावं. हा, वज टाकलं, चाल केलासी मोकळा, बोल विठ्ठल वेळू वेळा. बर, वजे किती वजेत? शेकड्यानीत का डझनानीत? नाही ना. हे बघा, सबंध जग 2च वजेनं वाकडं होऊन बसले. किती वजेत? किती? फक्त 2 आहेत. एकाचं नाव आहे मी आणि दुसऱ्याचं नाव आहे माझं. एवढी 2 वजे जर टाकून दिली, कसल्या बी कर्माबरोबर माणूस टक्कर खाऊ शकतो. विडाला विडाला तू बऱ्याच सांगतो, येथे काय मिती माझे, कोण वागविल ओझे, देहा केवी रिझे, हे काळाचे भातुके. किंवा ज्ञानोबा सांगतात काय, मी आणि माझे घरी परत टाकी ओझे, रखुमा देवी वराचे, रखुमा देवी वराचे, मी आणि माझे नधरी परते टाकी ओझे, भाव बळे फळती बीजे, रखुमा देवी वराचे. म्हणून खंदानी शहाण्यानं वेळेच्यात काय टाकून द्यावं? वज. बरं, आता हे बघा, वज टाकायचं जरी ठरलं तर टाकाव कुठं, ही बी एक पंचायतच काय. कारण ज्याचं त्याला जड झालंय काय काय, ज्याचं त्याला, आणि दुसऱ्याचं कोण घ्यायला मोकळंय? अहो, माणूस ह्याच्यावर टाकीन त्याच्यावर, कोणी मामावर टाकाय बघते, कोणी मेहुण्या पाहुण्यावर वज. त्यांची तीच बेजारीत आहेत काय. कोण कोणाचं वज सहन करतंय? आणि वज टाकून काय फायदा? निस्तारता आलं तर फायदा. हा, अहो, वज टाकायचंय तर निस्तारायची ताकद लागते, त्याच्यावर टाकावं. ज्याचं स्वतःचं नीट निस्तारता येणार, आणि ती दुसऱ्याचं काय करणार? जयाची आई कदड नाही, तयाचे परत्र पुसशी काही. ज्याचं स्वतःच नीट नाही इथलं, पुन्हा त्याचं दुसरं काय विचारायचं? त्याच्यामुळं वज टाकण्यासाठी शास्त्राने जागा देखील 2च काढल्या. किती जागा आहेत? एकाचं नाव आहे देव आणि दुसऱ्याचं नाव आहे तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे, तुम्हा संतावरी ओझे, तुम्हा संतावरी ओझे. तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे, तुम्हा संतावरी ओझे, तुम्हा संतावरी ओझे. तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे. एकतर देवावर अथवा देवमान्य संतावर. हा, देवाचं बी कसं आहे, तुका म्हणे भार घातली यावरी, होईल कैवारी नारायण. 100% देव कैवार घेतो आणि कसल्याही प्रसंगातून सोडवतो, म्हणजे सोडवतो. ही विल पॉवर आहे कुणाकडं? देवाकडे. एक तर देवावर, नाही तर देवमान्य संतावर. हा, संतावर वज टाकलं ना, तुकोबा आहे म्हणतात, भार ओझे तुम्हासी, भार ओझे तुम्हासी, भार ओझे तुम्हासी, भार ओझे तुम्हासी. गोमटे ते करा माझे, भार ओझे तुम्हासी, भार ओझे तुम्हासी, भार ओझे तुम्हासी. गोमटे ते करा माझे, भार ओझे तुम्हासी, भार ओझे तुम्हासी, भार ओझे. हवेमुळे होतंय तसं. गोमटे ते करा माझे आणि भार ओझे तुम्हासी.
हा तुम्हा संतावर वच. आणि संत कशी आहेत महाराज? पावर आहे. हे बघा संत कसे आहेत? जगातली हाय पावर आहे संत बी. हा ज्ञानोबा सांगतो, येत समर्थ जे जे करी ते न हो नये चराचरी, ते बी तुम्ही संत तया परी बोलवा माते. संतावर वज टाकल्यावर 100% निस्तरायची ताकद. काय आमच्या सतीश महाराजांनी कोणावर वज टाकले? माऊली दादावर वज टाकले. कोणावर टाकले? कोणावर? बापुरावर ना. विचारा बापुराव, बाप समोर येतोच त्याला काय. आता बापाच्या डोक्याची केस चाललेत, टकल पळायची पाळी. ते इकडलं वज सहन करता येते का? म्हणून बापावर वज आहे का? विचारा बापुराव वज आहे का? काही वज नाही महाराज. वज कोणावर आहे? माऊली दादावर वज आहे. हा त्या नावावर भर आमचं. काय असतील ते आमची माऊली. आणि संतांची ताकद असली, संतांनी फक्त शब्द देऊ दे महाराज, वज टाकलं की निस्तरायची पावर. संत काय करतात? वज टाकल्याबरोबर तर संत कामाला लागतात. हा काम देवाकूनच करून घेतात. संत काम देवाकूनच करून घेतात, पण पावर वापरतात. हा देव बी अशा छटछुटला विचारित नाही महाराज. तिथं पावर वापरावं लागतं. हे मंत्री महोदय वगैरे ही कोण काय कोण पुन्हा भेटा चला. काय कुठलं काय ना ना ते फलानी शंकर महाराज. हा ती पुन्हा भेटा तुम्ही. काय शंकर आणि इथं पार्वती नामू काही चालत नाही इथं. म्हणजे पावर असती, सत्तेची घमेंड असती. कोण विचारतो? अहो हे वांझरवाड्याचे हे फलाने. बर 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 हा लातूरला आल्यावर भेटा तिकडं. हा झाला शिमग्यात जमा झालं सारं. हा म्हणजे काय फायदा आहे त्याचा? मोठ्या लोकांची अशी असती पावर. हा तिथं त्याच्या हाताला धरून कामं करून घेणारी माणसं जर असली, साहेब मी स्वतः आलोय, बर 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 हे काम करावं लागतं. मग पियला म्हणते ते हे आपल्याला कामच करावं लागतं बरं का. मग पिये म्हणणार साहेब थोडं प्रोसिजर तयार करावं लागेल आपल्याला, बसणार नाही पाहिजे. कशात बसवायचे ते बसव, पण हे काम करावं लागतं. हा कारण ती पावर वापरावं लागते ना. काम करण्यासाठी पावर वापरावं लागतं. आणि संत कशी आहेत? हाय पावर आहे जगात. जगाचा मालक. प्रमाण त्यांच्या बोला, प्रमाण त्यांच्या बोला, प्रमाण त्यांच्या बोला, प्रमाण त्यांच्या बोला. देव प्रमाण त्यांच्या बोला, देव भक्ताचा किला, देव भक्ताचा किला, देव भक्ताचा किला. प्रमाण त्यांच्या बोला, देव भक्ताचा किला, देव भक्ताचा किला, देव भक्ताचा किला. प्रमाण त्यांच्या बोला आणि देव भक्ताचा काम देवाकूनच करून घेतात. कोण? पण पावर वापरतात. आणि संतांची पावर कसली? संतांची पावर कसली? प्रमाण त्यांच्या बोला, बोलले बोलले. हा परत कोणतंच कोर्ट अपील करून घेत नाही महाराज. हा तुका म्हणे खरे झाले पिष्ट पिशे न्याय ना. हा दळल्याला दळीत बसत नाहीत, त्याला पिष्ट पिशे न्याय म्हणतात. पिशे हुई अट्टे को डबल पीस दिया जाए तो पिष्ट पिशे न्याय कहलाएगा. इथं दळायचं नाही डबल, बोलले बोलले. अहो पण चुकीचं बोलले तर हा कस करायचं? आता संत बोलले कबूल आहे, पण चुकीचं बोलले. हा आता कस करायचं?
बोलता बोलता संत विना व्यवधानानं लक्ष नव्हतं म्हणून कशाबीमुळं आपल्या गावठी भाषेत जिबेला आडा पडला म्हणून कसं निघालं तोंडातून कसं चुकीचं निघालं कोणाच्या तोंडातून संताच्या मग आता संताच्या तोंडातून चुकीचं निघाल्यावर देवानं एवढं तर म्हणायला हरकत नाही ओ तुमचं जरा चुकलंय अरे बात नाही महाराज संतांचं तोंड चुकीच्या बी शब्दाला लागलं डबल अपील नाही जे बोलले हा ते चुकीचंच बराबर करतो पण चुकले म्हणत नाही काय अहो बाई पाया पडाय आलती कोण आलती बाई आलती पाया पडायला विठाला 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 पत्रिकेवर बघत होतो आता प्रत्यक्ष बघितलं मला वाटतं एकदा पांगिरीला योग आलता का हा बरोबर मूर्ती स्थापनेच्या टायमाला राहू आता हेची ध्यान विठाला 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 आपला मुद्दा असा आहे बोलता बोलता संत चुकीचं बोलले बाई पाया पडाय आली आणि ह्या बघा आता ही दिंडी चालली दिंडीत चाललेली माणसं ती का नाही चाललात हा कुठल्या का चालना समजा चाललात का नाही हा मग दिंडीत चालणाराच्या अडचणी सांगतो ऐका पहिली अडचण आहे संतुलित होऊन चालावं लागतं जरा ढिल्या अंगाने चालाय गेला तर पुढच्यावर आदळायची भीती आहे एक संतुलित होऊन चालावं लागतं दुसरी गोष्ट खाचखोलगे बघून चालायचे काय तिसरी गोष्ट आपण म्हणीत असलेली चाल ज्या अभंगाला चाल लावली त्या चालीचा उत्तरार्ध कसा आहे आणि पूर्वार्धावर येताना त्या चालीच्या पूर्वार्धावर यायचंय पण ध्रुवपदाकडे जायचंय म्हणजे त्या अभंगाचं ध्रुवपद स्मरणात ठेवावं लागतं आणि पुन्हा ताल आणि स्वर सांभाळायचा आहे आणि त्याच्यात टाळ वाजवायचा आहे तालात मग एवढी सारी यंत्रणा गुंतल्यावर बाहेर डोकं लावायला चान्स आहे का त्यामुळं अचानक साईटून एखादं कुणी आलं आणि पाया पडलं तर माणसाच्या काय डोक्यात येतं अवघात दिशी बाई आली आणि पाया पडली बाई पाया पडले म्हणा बोलून गेले ज्ञानोबा नाही गडबडीत चालू दिंडीमध्ये काय आता आली खरी पोरगी आली पण पोराचा ड्रेस घालून आली बऱ्याच पोरी पोराचा ड्रेस घालून फिरायला पोरगी का पोरग दिवसा कळत नाही महाराजी एक येलम कुटुंब आमच्या प्रेमात आहे ते आई वडील म्हणजे अगदी पुत्रवत आमच्यावर प्रेम करणार फार मानणारे लोक आणि त्यांचा पोरगा आमच्याकडं होता मग ते त्यांची पोरगी योगायोगानं पोलीसमध्ये भरती झाली आता तिनं प्रॅक्टिस करून योगायोगानं PSI बी झाली पुन्हा व ती पोलीसमध्ये भरती झाल्यावर हिंगोलीला ड्युटीनं मला सांगितलं गुरुजी तुम्ही चाललात तर आपली अमुक तिथं ड्युटी करते ना तिला सांगितलंय जाऊन गुरुजीचं दर्शन घ्या तिला ओळख द्या बरोबर मग ती पोळा हनुमान चौक म्हणून एक चौक आहे आणि त्या चौकात काल्याच कीर्तन दिवसाची गोष्ट ती पोरीनं ती असा कट पोलीस डिपार्टमेंट अशी कुरळे केस अशी महाग झोपरा केलेला ते ड्रेस पोलीसचा दर्शन घेतलं राम राम साहेब म्हणलं
तिने सांगितलं गुरुजी. गुरुजी म्हणल्यावर मी म्हणलं कोणीतरी परिचित आहे. माझी टूप पिटली नाही नाही लक्षात नाही, कनेक्शन कट झालेलं कीर्तनात कुठं डोक्यात आहे. ती म्हणली गुरुजी मी अमुक अमुक. अरे म्हणलो बापरे, मी तर म्हणलं तू पोरगेस. दिवसाची गोष्ट आहे मला, कुठं मला बघून. हां मग आता ही गपदिशी गपल्यानं पोरगी पाया पडाय आली, पोराचा ड्रेस घालून आली. ज्ञानोबा ऐकून शब्द सुटला महाराज, चिरंजीवी भव. चिरंजीवी भव शब्द गेल्याबरोबर ती कुलवान शिलवान होती. तिने हात जोडले, सांगितलं महात्मन आमच्यामुळं तुमच्या वाणी लागला नाही नको. आमच्या नशिबानं आमचं काही घडू द्या, पण आमच्यामुळं तुमच्या म्हणले काय झालं. तुम्ही मला चिरंजीवी भाऊ म्हणलात. म्हणले म्हणलो मी मुलगी आहे, मी चिरंजीवीनी. व्याकरणशास्त्रामध्ये अतईनी ठणू नावाचे 2 प्रत्यय, इन आणि ठण. चिरंजीव अधिक इन, चिरंजीव अधिक रस्वादंत अंगाच्या पुढे होत असत. यशेतीच्या नावाच्या सूत्रानं त्या वकार उत्तरवर्ती आकाराचा लोप होऊन वकारामध्ये इकार मिळतो आणि चिरंजीवीन शब्द बनतो. रस्व नोपदया नावाचं एक सूत्र आहे, त्यानं उपदेतला इकार ऱ्हस्व होता तो दीर्घ केला जातो, चिरंजीवीन बनत आहे. आणि न लोप प्रातिपदिकांतस्य सूत्राद्वारा नकाराचा लोप होऊन चिरंजीवी पुल्लिंगवाची बनते. तोच शब्द स्त्रीलिंगात चिरंजीवीन आधी गिबगिज गिन नावाचे प्रत्यय, त्याच्यापैकी गिबंत प्रत्यांत प्रक्रिया आहे. दीर्घ इकार शिल्लक राहतो. चिरंजीवीन अधिक ई मिलके बनताय चिरंजीवीनी. मग आता चिरंजीवी आणि चिरंजीवीनी. तिनं सांगितलं मी चिरंजीवीनी, तुम्ही मला चिरंजीवी भाऊ म्हणलात. म्हणले म्हणलोय. ज्ञानोबा म्हणले आता ही दिंडीच्या घटमटीत झाला की कोटाना, लक्ष नसताना गेलं की खोटं निघून. मग आता तोंडातून खोटा शब्द गेल्यावर ज्ञानोबा म्हणले आता खोटं तर गेलंय. मग थोडं थांबले. ज्ञानोबा म्हणले हे बघ बाळा, आम्ही तर बोलून गेलोय. आता आमच्या जमानेला जगातलं कोणतंच कोर्ट डबल अपील करीत नाही. आता एक काम कर, तूच जाऊन चेक करून ये. महाराज स्त्रीचा तो केला पुरुष उभा, जिही निमिष मात्रे देह पालटीला, स्त्रीचा तो केला पुरुष उभा, स्त्रीचा तो केला जिही निमिष मात्रे देह पालटीला, स्त्रीचा तो केला पुरुष उभा, स्त्रीचा तो केला. जिही निमिष मात्रे देह पालटीला आणि स्त्रियेचा तो केला पुरुष उभा. खोटच खरं केलं पण खोट बोललात म्हणले नाहीत भगवान. आणि म्हणून संतावर वज टाकल्यावर संत पावर वापरून 100% जगाच्या मालकाकडून कामच करून घेतात महाराज. काम जरी देव करीत असला तरी पावर संतांची वापरावं लागतं. म्हणून तुकोबाराय म्हणतात संतांनी फाईल स्वीकारल्यावर, पण कधी स्वीकारतात ते, कधी पैसे दिल्यावर त्याला वज टाकावं लागते. हा जाहीर म्हटले काय तुकोबारायची भाषा. घालून या भार राहिलो निश्चिंते, निरविले संती विठोबाची, निरविले संती विठोबाची, घालून या भार राहिलो निश्चिंते, निरविले संती विठोबाची, निरविले संती विठोबाची. घालून या भार राहिलो निश्चिंती, निरविले संती विठोबाशी. कसे संतावर भार टाकल्यावर संत काय करतात, ती फाईल घेतात आणि डायरेक्ट देवाकडं. निरविले, निर्विण शब्दाचा अर्थ मिरविन नाही.
काय निर्विण शब्दाचा अर्थ काय आहे? निर अधिक अव अधिक अन मिलके बनताय निरवन. निर हा व्याकरण शास्त्रातला 22 पैकी एक उपसर्ग आहे. अवरक्षती नावाचा धातू आहे. त्याचे 13 अर्थ केले शास्त्रामध्ये. विप्सा जिगित्सा गतिकांती हेतू त्रयोदश अर्थाने भवंती. 13 अर्थाचा द्योतन करणारा धातू आहे. पण मुख्य अर्थ आहे रक्षण करणे. रस्व अ आणि व अव याचा अर्थ होतो रक्षण करणे. आणि या धातूचंच रूप आहे ओम. ओम जी बनतंय ओम ती अवरक्षती धातूचा प्रकार आहे. अवती रक्षती ती ओम. ओम शब्द जो बनतो तो अवधातूचा प्रयोग आहे. थोडक्यात अवरक्षती धातू आहे. आणि निर्चे 2 अर्थ केलेत. निर म्हणजे निश्चित आणि निर म्हणजे निषेध. प्रकरण वाईज अर्थ करायची परंपरा आहे. आणि अनंत प्रत्यांत प्रक्रिया आहे. निश्चित रूपेण अवती रक्षती ती निरवन. अर्थात निश्चित रूपानं माझं देवाला सांभाळ कराय सांगा. काय सांभाळतो देव. पण हे सांगायचं काम कोण करायले? संत. म्हणजे देवापेक्षा पहिला सांभाळ संताचा. आणि संतांनी सांभाळ स्वीकारला की समजायचं जन्मालो त्याचे त्याचे जन्मालो त्याचे भळ झाले साजे तुम्ही सांभाळिले संती. तुम्ही सांभाळिले संती. आजी भळ झाले साजे आजी भळ झाले साजे तुम्ही सांभाळिले महाराज म्हणतात जन्मालो त्याची आजी फळ झाले साची. आज मात्र फलीभूत झालं जीवन. काय संतांनी सांभाळ स्वीकारला. कुणा तुम्ही सांभाळिले संत. कोणते संत? माऊली दादा म्हण. तुम्ही सांभाळिले संती. हा संतांनी सांभाळ स्वीकारल्यावर धरिती जहाती संत कृपावंत बाळे पंढरीनाथ लळा त्यांचा. बाळे पंढरीनाथ लळा त्याचा. संत कृपावंत बाळे पंढरीनाथ बाळे पंढरीनाथ धरितीच्या हाती संत कृपावंत पाळी पंढरीनाथ लळा त्यांचा. अहो नाही तरी संतांनी स्वीकारल्याशिवाय आतापर्यंतचं रेकॉर्ड असे ज्या फाईलवर संताची सही आहे त्याच फाईलीला हात लावला देवानं. काय नाहीतरी हे बघा ओवी सांगतो नाथ महाराज. नाथ महाराज सांगतात तुम्ही अच्युतात्म निर्धारी देवो तुमचा आज्ञाधारी. तुम्ही म्हणाल त्या ते उद्धरी ये रवी हाती न धरी आना ते. दुसरी फाईलच हातात घेत नाही. हा असे आणि संतांनी कसल्या बी खडुळ्या बांड्याकडे बोट दाखवू. तुका म्हणे तुम्ही निरविल्यावारी मग मजारी उभे गेला मग मजारी उपेक्षिना. मग मजारी उपेक्षिना. तुका म्हणे तुम्ही
निर्विण शब्दाचा अर्थ काय सांगितला? निश्चित रूपानं देवा, निश्चित रूपानं या आमच्या सत्तेचं रक्षण करा. अवधातू काय? रक्षण करणे अर्थाचा. निर्चा अर्थ निश्चित, प्रकरण वाईज अर्थ आहे. निश्चित रूपे नावती रक्षती इति निर्वण, म्हणजे निश्चित रूपानं देवा याचा सांभाळ करा असं संतांनी सांगितलं की महाराज तो शब्द देव खाली पडू देत नाही. काय संत बोललेत का? हा, पुन्हा अपील नाही. हा, ते जे बोलले त्याला डबल कुठं अपील नाही, आणि तो शब्द देव खाली पडू देत नाही. हा, ते जे बोलले असतील हलकाय का भारी काय नाही, ते जे बोलले वचनाची उने येऊने दे, वचनाची उने येऊने दे, वचनाचे उने वचनाचे उने करावा संसार लोक लाजे भेने, करावा संसार लोक लाजे भेने, करावा संसार लोक लाजे भेने, लोक लाजे भेने, आ वचनाचे उने येऊने दे, वचनाचे उने येऊने, वचनाचे उने येऊने, वचनाचे उने येऊने, विडुंबार कुमार, पार कुमाई, विडुंबार पार कुमाई, पुढे ही बहुत करणे आहे. थोडक्यात करावा संसार लोकलाजी भेनी, पण वचनाची उनी येऊनी दी. लोकलाजी भेनी पुटी संसार करावा लागतोय. हा, लोकाचा काही शितोडा येऊ नये म्हणून काय करावं लागतोय? संसार करावा लागतोय. करावा संसार लोकलाजी भेनी, मात्र वचनाशी उनी येऊनी दी. देव हा त्याच्या वचनाला ऊन येऊ देत नाही, सांभाळतो त्याचा. आणि म्हणून तुम्ही सांभाळलेली संती आणि संतांनी सांभाळल्यावर हे बघा सर्वात महत्वाच्या दोन गोष्टी. भय निरसली खंती, भीती राहत नाही, आणि खंती म्हणजे खेद राहत नाही. आणि ह्या दोन गोष्टी अति महत्वाच्या आहेत. हे बघा, भय निरसली खंती, खंती म्हणजे खेद आणि भय नाम भीती. हा, आता मला सांगा खंती कशाची आहे? खंती म्हणजे खेद. माणसाला खेद कशाचा आहे? कष्टाचा खेद आहे का? बोला, कष्टाचा खेद आहे का? नाही, अजिबात नाही. माणूस कष्टाचा खेद नाही, लक्षात असू द्या. कष्ट करून जर हाताला काही नाही लागलं तर खेद आहे. लक्षात येईल का? माणसं शिनारतीत कधी कधी अहो, केलेल्या कष्टाचा मोबदला मिळाल्यावर माणसाला शिन येतो का? अहो, कल्पना करा. समजा एक उदाहरण म्हणून सांगतो. इथून लातूर किती? हा, 25 किलोमीटर. एखादा माणूस 70-80च्या घरातला भाजीचं टोपलं घेऊन लातूरला पायी गेला. पायी का गेला? कोरोना सारखी जागतिक बंदी आली, लॉकडाऊन सारखी प्रक्रिया आहे, सारं जग लॉकअप मध्ये आहे. आणि अशा टायमाला ही म्हातारं उठलं आणि लातूरला गेलं. तिथं गेल्याबरोबर लोकांनी बघितलं भाजी म्हणजे भाजी, हिरवीगार भाजी, ताजी भाजी. माणसं चटण्यान डाळी खाऊन बेजार झालेली. पैशाला काय कमी बाबा, मेलं गेलं तर काय खरे म्हणून काही माणसं म्हणल्यावर आलाय तोर घ्या. एक तर मार्केटच चौकड बंद आहे. म्हाताऱ्याच्या इथं उडी चौकून बाबा कशी दिली, बाबा कशी दिली. बाबा चाणक्षवाज बाबा होता. ती म्हणला तुम्ही कशी घेणार ते सांगा की मला द्यायची कळती.
एक जण म्हणला उगा आता इथं लय गिराईक डाव हाणून जाईल एखादं. बाबा ह्या बघा काय भरेल ती भरेल 500 रुपये किलो. ध्यानावर या ध्यानावर. वांजर खेड्याच्या तांड्याहून आलोय. हां पायी आलोय पायी. फुकट आहे का. तिसरा एक जण म्हणला असं हे बघा आता हे काही डाव जाईल हाताच्या बाहेर. मग बाबा जेवढी भरेल तेवढी भरेल 1000 रुपये किलो. हां मग मात्र म्हाताऱ्याने सांगितलं मोजा. 1000 रुपये किलो. माझा नवे असा पुडका काढून आणलेला गाड्यानं अशा 500-500च्या नोटा केल्या. मग वापस फिरला म्हातारा नोटा घेऊन. मग रस्त्याने नोटा मोजताना म्हाताऱ्याचं काय काय ताटलंय वाटतंय तुम्हाला. काही मान पाठ काही कंबर काही दुखत आहे का त्याचं. हा त्या म्हाताऱ्याचं काही दुखत आहे का. जशी जशी नोट मोजील तशा तशा शिरा मोकळ्या होत चालतात. कष्टाचा मोबदला मिळाल्यावर माणसाला खेद वाटण्याचं काय कारण आहे. पण कष्ट करून हाताला काही नाही लागणं. खाली येऊन बोलू का क्षमा मागून. बायको केली लेकरू नाही झालं तर माणसाला कसं वाटतंय. ती माणूस माणसात आणला बी एक तर येत नाही आणि आणला तर कोण्या बी कंपनीचं पावडर लावा चेहराच मोसम धरीत नाही. 12 महिने असं कुचंबल्यासारखं राहणार. आता हे आहे सारं नशिबावर. याला नाविलाज आहे कुणाचा. पण विचार करा शेवटी माणूस नर्वस होतो का होत नाही. म्हणजे याचा अर्थ काय फळ मिळावंच लागतंय असा त्याचा अर्थ. फळ मिळाल्याशिवाय हा नाही तर माणसाचा शिनवाटा जात नाही महाराज. हा ह्या आम्ही एकदा नवीनच होतो. मी बी नवीन कीर्तन करीत होतो. पाकवाज वाजितच कीर्तन करायला लागलो मी. मग त्या बेळगावचा एक आमचा मित्र होता. चिकोडी नावाचा तालुका कृष्णा नदीच्या काठावर. ते त्या गावच्या चिकोडीच्या सरपंचानं कृष्णा नदीचं पात्र भलं मोठं आहे. मग त्या पात्रामध्ये काय झालं हिवाळा संपत यायच्या जरा अगोदर दिवाळीनंतर काय पाऊस नसतो काय नव्हतं त्यानं ते दसऱ्यापासूनच अद्रक लावून टाकलो पात्रात. गाळवट चांगलं आलेलं होतं. अद्रक बी महाराज अशी अद्रक आली नजर लागायसारखी. गाळवट होतं रान गारवटलेलं. जे अद्रक पोषलं आणि काय भानगड झाली की त्या वर्षी अवकाळी एवढं पडलं. त्याच वर्षी जी लोंडा आला ती सारा अद्रक झाकून गेलं. गुडघ्या इतका कमरा इतका गाळ त्याच्यावर गेलं दडपून. ती पण ती अद्रक आहे ती नासत नसते. ती गेलं दडपून. ती वरल्या दडपणानं त्याला ती दडपल्यामुळं असं सरळ व्हायचं वर निघायचं त्याला गेला टाईम. तोवर ही सलाईनवर कोण सरपंच गावचा अहो त्यानं महाराज त्या काळात म्हणजे ह्या गोष्टीला जवळजवळ 38-39 वर्ष झाली. महाराज 18,000चं बियाणं आणलं होतं त्यानं त्या टायमाला. आता 18,000 नुसत्या बियाण्याला गेलं खर्च अमुक तमुक आणि हाताला काहीच लागलं नाही म्हणला. ती सलाईन लावलं बेजार बिचार. कसं तरी आपलं घरी आलं. शेवटी 3 महिन्यानंतर किती पावसाळा गेला ना त्याच्यावर. पावसाळा गेला आणि धीरे पाणी कमी झाल्यावर बारके कोंब निघाले. गुराखी पोरं म्हणले कशाच्या पुंग्या निघाल्यात म्हणून असं उपटाय गेलं. खोदीत अद्रक. त्या गुराख्याने येऊन सांगितलं म्हणले सरपंच तुमची अद्रक अचूक आहे. काय म्हणतोस. गेलं बघितलं तर ती उगवलेली अद्रक. अरे म्हणलं अद्रक आपली जागेवरच म्हणजे दुहून गेलं.
महाराज त्यानं ती सारी चादर हळू हळूहळू वाळू बिळू बाजूला सारली जेवढं होता अंतरावून. त्या काळात अति बाहुबील कसा लागला त्याला. 28 लाखाची अद्रक झाली त्याला. किती? 18,000च्या बियाण्याचं. मग आता त्याचं कुठं दुखत आहे का आता कुठं? केलेल्या कष्टाचा मोबदला मिळाल्यावर माणसाला शिनवाटा राहत नाही. आणि हे बघा आपण जेवढी कर्म केली किंबहुना संसाराला खतपाणी घातले. संसार ही कसं आहे, उलट्या खोपडीचं झाड आहे. संसार कसा आहे? उलट्या खोपडीचं झाड आहे. ऊर्ध्वमूलम अधशाख मश्वत्थ प्राहुरव्ययम. ऊर्ध्वमूलम अधशाख प्रकर्षेनाहो इति प्राहुः इति अश्वत्थम. ही झाडच असले महाराज ज्ञानोबराय म्हणतात ना काय, हे झाडच यायचे शिनसाळ. शिनसाळ म्हणजे टवाळखोर. कुणाची बी टिंगल करते महाराज. कोण? संसार. चांगल्या चांगल्या बाणेदार माणसाची टिंगल करते. माणसाला टिंगल जमती का? जमती का टिंगल? नाही. आणि संसार म्हणजे टवाळखोर झाड आहे. कसल्या बी बाणेदार माणसाची टिंगल करते महाराज. हा अशी लांब लांब मिश्या पिळू द्या, दुनिया करू द्या, पण संसारानं काय केले? संसारानं बाया पुढं केल्या तर मिश्यातली पावर काढून घेतली. म्हणून बऱ्याच लोकांच्या मिश्या नुसत्याच हात बुडवायच्या कामाच्या राहिल्यात. म्हणून काही लोकांनी तर बुड धरून मिश्या काढायला चालू केलं. नकोच ती कुठानाच नको काय म्हणजे पावर लागत ना त्याला. महाराज नंबर 1चं खोडील ही कोण? संसार. माणसाला गोड बोलून चुच करून नादी लावते. आणि माणसात जाती येडी हिरवळ बघून माणूस नादी लागली. माणसं नादी लागली नसती, पण कशामुळं लागली? हिरवळ दाखविली त्याला सुरुवातीला आणि चुच करलं ये मा ये. मग ही येडी जत्रा तोंड पुढं केलं. अरे कसं हां पसंत आहे वाजविलाच. मग आणि एकदा पद्धतशीर पार पडलं. पहिला सुतवायचा, सुतला की गुतवायचा, आणि गुतला म्हणून कळालं की कुतवायचा. हां. आणि संसारानं साधी कुतविली नाहीत महाराज. संसारानं माणसं आंबट होऊन बसली. खरं सांगा, कोणत्या बी माणसाला जाऊन विचारलं कसं आहे, बरं आहे, त्याच्या बरं म्हणण्यातच दुसऱ्याला दणकुती यावं काय. म्हणून संसार असा विचित्र आहे महाराज. संसाराला माणसं खतपाणी घालतात. आणि ह्या झाडाची विचित्रता काय महाराज, ह्याला फळं येत नाहीत आणि फुलं येत नाहीत. या फळना चुंबिता फुलना तुरंबिता जी काही ते पंडुसुता रुखुची ये. काय असेल ती हे झाडच आहे. त्रिगुण येतातील हरी तेने दुःखे थोर आक्रंदलो. त्रिगुण येतातील हरी तेने दुःखे थोर आक्रंदलो. त्रिगुण येतातील हरी तेने दुःखे थोर आक्रंद. त्रिगुण येतातील हरी तेने दुःखे थोर आक्रंद. बहुत जाचलो संसारी मोह माया जाळाच्या विखारी. त्रिगुण येतातील हरी तेने दुःखे थोर आक्रंदलो. बहुत जाचलो संसारी मोह माया जाळाचे विखारी. त्रिगुण येतातील हरी तेने दुःखे थोर आक्रंदलो. कसं आहे, बहुत जाचलो संसारी आणि मोहमाया जाळाची विखारी. हो त्रिगुण येतातील हरी आणि तेने दुःखे थोर आक्रंदलो. कारण त्याचं कारण काय, प्रत्येक जण टक्केवारीनं कशाला खतपाणी घालायला आहे? संसाराला. आणि ती असलंही चित्र झाड आहे, त्याला फळं येत नाही फुलं येत नाही. माणसाला वाटते आज येईल, उद्या येईल, परवा येईल. फळाची वाट बघू बघू माणसं गेली महाराज. पण फळ आलेल्या बातम्या फळच नाही ना संसार असे. मग ह्याला पर्याय काय बाबा? मग ह्याला संत कशी आहेत? संतांनी जर सांभाळ स्वीकारला
काय तर ती फळ तयार करून देतात. केलेल्या कर्माला फळ मिळतं. लक्षात घ्या. हा हे महत्वाचं. आपण जी कर्म केलेत त्याच्यामध्ये टक्केवारी खतपाणी जास्त कशासाठी कोणासाठी केलंय? संसारासाठी केलंय. आणि संसार झाडच कसले उलट्या खोपरी झाड आहे. त्याला फळं येत नाहीत आणि फुलं येत नाहीत महाराज. म्हणजे वाजोटं झाड आहे आपल्या गावठी भाषेत. काय साबरी वाढीन नल्या सरळा वरी फळ ना तू पोकळा कास्तन झाले गळा शिळी जैसे मोग अशा मोग कर्मानु मोग ज्ञानाविजे तसा. अर्थात मोग म्हणजे व्यर्थ आहे. आणि मग ही संसार नावाच्या झाडाला कितीही खतपाणी घातलं तर शेवटी काही फळही नाही आणि फुलंही नाही. म्हणून माणसं संसार करून 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 जेव्हा माणसं म्हातारी होतात त्यावेळेला कोणत्या बी जक्कड म्हाताऱ्याला जाऊन विचारायचं कसं आहे. ती दूध पहिल्या दुधाने होत्या बघा, दूध तापवायला खरपूस लागायचं. ती त्या गाडग्यात दूध तापविलं तर ती बुडाला खरडण राहायचं. तिलाही टेस्टर्ड असायचं. हां माणसं त्या दुधाला कमी जास्त मानायची पण ती खरडणावर तुटून पडायचं. मग त्याला काढायला शिपला असायचं. हां आहे का? हां मग ती असं शिपल्यानं खरडण काढायचं. तसं कोणत्या बी फाउंडेशन सहित हल्लेल्या म्हाताऱ्याला विचारायचं बाबा कसं आहे? काय खरं नाही बघा. असं खरडण काय म्हणते ते काय खरं नाही मला असं खरडण काढता येते. म्हणजे संसारात काही खरं नाही. करून बघितलं काही बी बघितलं कुणासाठी बी पण काही खरं नाही. आणि वस्तुस्थिती आहे. त्याच्यामुळं माणसं काय झाली जेवढं खतपाणी घातलंय तेवढं वायाच गेलं ना. काय मिळतं काही नाही. म्हणजे म्हणून तुम्ही सांभाळलेली संतांनी सांभाळ स्वीकारल्यावर केलेल्या कर्माची बिलं काढून द्यायची ताकद आहे. कशी काय? बघा केलेल्या कर्माला व्याकरण शास्त्रामध्ये एक निष्ठा नावाचं सूत्र आहे. एक सूत्र आहे तक्तवतु निष्ठा. काय सूत्र आहे? क्त अर्धा क आणि त अक्त आणि क्तवतु असे दोन प्रत्यय. तक्तवतु निष्ठा. निष्ठा नावाच्या प्रकरणात क्त आणि क्तवतु दोन प्रत्यय होतात. इथं निष्ठा नावाच्या सूत्राने क्त आणि क्तवतु प्रत्यय केले. त्याच्यामधला जो क्त आहे तो काकार कित होतो. त्याला गुणवृद्धी लशक्वत देते नावाचं सूत्र आहे. त्याला ईद बनविते आणि त्याचा लोप होत असतो. म्हणजे काकार क इत इति कित आणि किंगितीच्या नावाच्या सूत्राद्वारा गुणवृद्धी निषेध होतो. काही बदल होत नाही. जशाला तसं रूप राहत आहे. आपला शब्द काय आहे? केलेल्या कर्माचं नाव आहे क्रू. मूळ धातू कोण आहे? क्रू करणे म्हणजे करणे. क्रू डुक्रिय करणे धातू आहे. क्रू येतो. क्रू ला त लागला त्याच्यात क्रूचं कर बी नाही कार बी बनत नाही. म्हणजे थोडक्यात गुण बी नाही वृद्धी बी नाही. क्रूला क्रूच राहणार. गुणवृद्धी निषेध आणि त क्रू त. पण हे दोन्ही बी प्रत्यय भूतकालीन अर्थाचं द्योतन करणारे असल्यामुळं कृत शब्दाचा अर्थ पाठीमाग केलेले. कृत शब्दाचा अर्थ काय? पाठीमाग केलेले. मग त्या कृतकर्माला संतांनी जर सांभाळ स्वीकारला असेल तर जेवढं मागती सुड आदरक बुडालेली पुन्हा जी फळं आलं उशिरा का होईना पण ती संत त्याला बिलं काढून देतात मागच्या केलेल्या कर्माची. काय मग ती मागची केलेली कर्माची बिलं काढून द्यायची पावर फक्त संताकडे. मग कसे काढतात? केलेली कर्म कृतकर्म त्या कर्माला संतांच्या भेटीमुळं पूर्णता येते. संतांच्या भेटीमुळं काय येते त्याला? कारण एवढी कर्म करत करत आलोत म्हणून संत भेटलेत. म्हणून मागचे कर्म जरी संसाराला खतपाणी घालायला कारणीभूत ठरले असले तरी संत भेटीमुळं बिलाच्या पावत्या बदलतात आणि संतावर येतात. ती वळवून घेतात. ती पूर्ण बिलं वनवे करतात. संसाराचं साईटला काढतात. खोटा म्हणतात ती. कोण संसार? कुठला संसार? हा लटिका व्यवहार. सर्व हा संसार. अर्धा पाऊन नाही काय नाही. सर्व हा संसार खोटा आहे. हा मग बिलं खऱ्यावरची निघतील. संताच्या नावावर बिलं वनवे करून घेतात आणि ती बिलं मागली बिलं काढून द्यायची. ह्यांनी जे कष्ट केलेत. मग केलेल्या कर्माला पूर्णता आल्यानंतर व्याकरणशास्त्रामध्ये एक
लेप नावाचा सार्वधातुके एक नावाचा प्रत्यय होतो. कोणता? सार्वधातुके एक. सर्वच धातूच्या पुढे एक नावाचा प्रत्यय होतो. यज्ञाचं आणि कचा लांगडा क क क ककार की अर्थात एक नावाचा प्रत्यय सार्वधातुके एक. एकचा य शिल्लक राहतो आणि ककार कित म्हणजे तो लोप पावल्या जातो. ककार कित झाल्यामुळे गुणवृद्धी निषेध होतो. फक्त एवढंच आहे. यशेतीचे नावाचं एक सूत्र आहे. त्याच्यातून जो त मध्ये अ आहे कृत त मध्ये अ त्याचा लोप होतो यशेतीच्या. कारण यशेतीचे म्हणजे यकारादी प्रत्यय परे पूर्व आकारस्य लोपश्यात. अर्थात पूर्व आकाराचा लोप होतो. म्हणजे तकार उत्तरवर्ती पहिला होता कृत त मध्ये अ होता. आता यकारादी प्रत्यय पुढे आल्यामुळे यशेतीच्या सूत्राद्वारा त्याचा लोप झाला. कृत अधिक य हे पूर्ण झाल्याचं प्रमाणपत्र आहे. केलेलं कर्म तुमचं 100% सक्सेसफुल झालंय. काय 100% बिलं काढून द्यायला तयार आहे. आता ती जरी केलेलं होतं संसारासाठी, पण आता तुमच्या संत भेटीला ह्याची सिरियल जोडली म्हणून जन्मालो त्याची आजी फळ झाली साची तुम्ही सांभाळिले संती. आणि म्हणून भय निरसली खंती. खंती कशाची? केलेलं कर्म वाया गेलं. आता म्हातारपणाला कुणीच कामाला आलं नाही. नाही 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 संतांनी स्वीकारल्याबरोबर केलेल्या कर्माची बिलं काढून देत आहे. कृत म्हणजे केलेले आणि पूर्ण झालंय ती कृत्य. कृत कृत्य झालो इच्छा केली ते पावलो. इच्छा केली ते पावलो. इच्छा केली ते पावलो. केली ते पावलो. असं कृतकृत्य झालो आणि इच्छा केली ते बस. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली हरी हरी ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली कृतकृत्य झालो. केलेलं कर्म कृत्य झालं म्हणजे पूर्ण झालं असा त्याचा अर्थ. फलीभूत झालं. कृतकृत्य झालो. इच्छा केली ते पावलो. काय इच्छा होती? केलेलं हो कष्ट पण काहीच दिलं नाही. मागलं काहीच निघालं नाही. लॅप्स झालं आणि निघालं ना बिल. उशिरा का व्हायना संतांनी बिलं काढून दिली म्हणून कृतकृत्य झालो. इच्छा केली. आता भीती म्हणजे भय म्हणजे भीती. काय भय शब्दाचा अर्थ काय? भीती. भीती कशाची आहे? सर्वात मोठी भीती माणसाला आहे मरणाची. काय सर्वात मोठी भीती माणसं मरणाची. बघा काल मला अटॅक आलता महाराज. काल कालचा दिवस ॲक्सिडेंटचा आमचा वर्धापन दिन होता. त्यांचा संस्थेचा आज आहे आणि काल आमचा ॲक्सिडेंटचा वर्धापन दिन होता. ते फॉर्च्युनर डॅमेज झालेली ती तिथी होती कालची. मग त्याचा वर्धापन दिन म्हणून ॲक्सिडेंट झाला नाही पण अटॅक आला. म्हणजे ती वर्धापन दिन साजरा झाला समजा आहे का. मग त्या आला बिचारा. मला असं लय काही म्हणजे अशा गोळ्या इंजेक्शन काही मागितली नाहीत त्यानं. समजदार होता. जा बाबा म्हणलं आता आपलं कोण आहे महागं रडायला ना पडायला काही नाही म्हणलं. मग ऐकलं त्यानं. आपला वनवास बघितला आणि त्यानं ऐकलं समजा. ते आता असं असतंय काय असं काही बी असतं कमी जास्त. पण संतांनी सांभाळ स्वीकारल्यावर काय हे बघा भीती कशाची मग मरणाची. माणसं कशाला भीतीत? मग तुम्हाला माझ्या चेहऱ्यावर दिसतंय काय काही तसं अटॅक आल्यासारखं काही जाणवतंय का? अरे बात नाही महाराज. काय बरं काल कीर्तनं केली 3 मी तसं काही नाही. असंच काल 3 कीर्तनं केलीत. हो अटॅक आल्याच अटेन्शन कीर्तनात उभा मी. मग आता काय करावं? पण ती चहा पाण्यावरही नाही काही नाही बिचारानं साधी गोळी बी मागितली नाही. मग आता ह्याच्यापेक्षा काय करायचं? संतांनी अजून काय करायचं? करतेच संत.
फक्त एक लक्षात ठेवायचं, इमानदारी करावं लागतं. हां, काय करावं लागते त्याला? हां, इमानदारी करावं लागते. तुकोबाराय म्हणतात माणसाला भीती मारण्याची, पण मरण मारतंय कबूल आहे, पण एक लक्षात असू द्या, मरण विनाकारण मारित नाही, साक्षीन पुरावा पाहते. आणि जगातला नंबर 1 साक्षीदार, जगाच्या मालकानं नियुक्त केलेला साक्षीदार, त्याचं नाव आहे काळ. त्याचं नाव. आणि या बघा, संतांनी सांभाळ स्वीकारल्यावर तू का म्हणे काळ, तू का म्हणे काळ, रामचंद्र आता करुण शक्य बळ, तुम्ही सांभाळले संती.
निरसली निरसली खंती भय निरसली खंती भय निरसली खंती भय निरसली खंती भय निरसले खंती ज्ञानदेव तुका